काय झालं रमाबाई, काऊन थांबले इथं? अहो ते मतदान करायला जायचं आहे ना, मला वाटलं भेटन कोणी म्हणून मी तर थांबली. बरं बरं, असं आहे काय? मग मी येतो तुमच्या संग. बरं मग चला पारूबाई. काय झालं बरं अमान पारू, इथे कोण थांबलं? चला ना मतदान करायला. हो, हो हो. काकू, चला मग आता सोबतच जाऊ. आतेबाई, आज तर तुम्ही मस्तच दिसून राहिल्या. लाल रंगाची साडी तर एकदम खुलून दिसून राहिली बघा. हो का हो माय, माझ्या भावानं मला दिवाळीत घेतली म्हणून म्हटलं आज घालाव. बरं मग चलता काय, उशीर होऊन राहिला. हो चला. हो. हे का गौरी ताई? ओ गौरी, कुठे चालली? कुठं नाही हो काकू, मतदान करून आली. अरे वा, लवकर नंबर लावला. हो, ते लवकर कामं झाले, मग लवकरच जाऊन आलो. आणि तुझ्यासोबत हे नवीन पाहुणीन कोण आहे? ओ काकू, हे माझी बहीण आहे ना, अमरावतीवाली. आता घरी काही कोण नाही म्हणून मग भाऊबीजेसाठी इकडेच बोलवून घेतलं. हो काय, बरं केलं. येता ताई मग आमच्याकडे फराळ आले. हो आनंद ना. पण तुम्ही सर्व सोबत कुठं चालल्या? आम्ही मतदान करायला चाललो. मग गौरी, मतदान कोणाला केलं? काकू तुम्ही पण ना. आता माहीतच पडते 23 तारखेला निकाल. जो जिंकून येईन त्याला मी वोट केलं. हुशार आहे. पण काकू, तुम्ही कोणाला मतदान करून आले? गौरी, त्या मलाच प्रश्न केला. मी काही पक्ष किंवा नाव असं काही सांगत नाही, पण ज्यानं विकासाचे कामं केले, पुढं पण करन, ज्याला आपण म्हणू शकतो की आम्ही तुले मतदान केलं, तर तू आमच्या विकासासाठी काही ना की चांगले कामं केले पाहिजे, त्याला मी मत देईन. हो बरोबर आहे. जो फक्त दुसऱ्याला पाहून फक्त आश्वासन देते त्याला नाही करायचं बरं. स्वतःला मनाला जो वाटते ना त्याला मतदान करायचं. हो हो पारुताई, बरोबर आहे तुमचं. हो, बरोबर बोलले तुम्ही सर्व. तसे आता लाडकी बहीण योजना आली तर बाकीचे पक्ष म्हणतात की आम्ही याच्यापेक्षाही करू, असं करू, तसं करू. पहिले जेव्हा होते तेव्हा काही केलं काय? आता फक्त एवढं केलं. त्यांना हे माहीत आहे काय की आपल्याला सगळे पैसे देतील, लोकांना वाटते की बा चांगलं आहे. पण हा जो पैसा आपल्याला देणार आहे तर हा कुठून येईल? आपल्याच जवळून घेतात ना. मग काय बरं, महागाई वाढते, मग आपल्याला त्याच्यात खर्च करायला लागते. मग तेच पैसे सरकारला भेटते, तेच मग लाडक्या बहीण योजनेतून आपल्याला भेटतील. ज्याला आपण मतदान करू, जो निवडून येईल त्याला आपण म्हणू की आमच्यासाठी काही ना काही रोजगारी काढ, म्हणजे कसं आपण स्वतःचे 2 पैसे कमवू पण. हो काकू, तुम्ही बरोबर बोलल्या. काही सध्याच्या योजना लय चांगल्या आहेत बरं, की जसं आपल्याला अर्ध तिकीट केलं कुठेही जाता येते. नाही तर पहिले काय सगळ्या ठिकाणी माणसंच फिरून येत होते, घरचे बा म्हणून एक व्यक्ती पाहिजे म्हणून. आता काय बाई पण जाऊ शकते. त्यामुळं माहित आहे, माझ्या तर महाराष्ट्रातले तीर्थ फिरून झाले. नाही तर काय माहिती या जन्मी झालं असतं की नाही झालं असतं. बरं, आता आपल्याला निघाले पाहिजे. बोलासाठी तर लय चांगल्या गोष्टी केल्यात आता सरकारनं आपल्यासाठी. तर आता आपण मतदान करायला जाऊ पहिले, मग आल्यावर बोलू. हो काकू, निघा तुम्ही. चला गौरी, ना. पाहुणे निले घेऊन. सलवर इंके मतदान करायला आली मी काकू जाऊन. बरं, चला आपणच राहिलो. हो, मग संध्याकाळी बाजारात जावं लागते भाजीपाला आणाले. आलं बाई मतदान करून. हो ना काकू, चला या झाडाखाली बसूच जरा वेळ. काकू, मला तर घरी जायचं होतं, पिंट्या उठत असन तर. पण ठीक आहे, त्याची आजी पाहिन त्याले. काकू, पण मला सांगा, तुम्हाला काय वाटते कोण निवडून येईन म्हणून? मला तर वाटते लाडकी बहीणच निवडून येईन यावेळेनं. आम्हाला बी तसंच वाटते. घरी पिंट्याचे बाबाही तेच म्हणत होते. रमाबाई, तुला काय वाटते? मी तर काही म्हणत नाही, कोणी बी निवडून येऊ दे. असं कसं हो रमा? तूच सांग. त्या नवऱ्यानं दुकानातून मुंग्या लागलेला गुळ आणला, तू खाशील काय? तू रागवशीनच ना. हो, मग तू भारताची एक नागरिक आहेस, तुला अधिकार आहे की काय चुकीचं आहे काय बरोबर आहे. आपलं सरकार कसं निवडायचं हे तुला माहीत असायला पाहिजे. असं कसं कोणी बी येईल असं म्हटल्यानं होईल काय? आपल्या एका मताने हे लोक निवडून येतात, म्हणून आपलं मत हे योग्य व्यक्तीलाच दिलं पाहिजे. बरं काकू. बरं, हे जाऊ द्या. शनिवारी आपल्याला निकाल माहीतच होईल, कोण जिंकलं तर, कोण आमदार होईल आपल्या गावाचा तर. बरं रमान पारू, तुम्ही गेल्या होता ना दिवाळीले आईच्या घरी, मग काय काय आणलं दाखव जा ना मले. हो काकू, माझ्या भावानं मला साडी घेतली ना. हो काकू, माझ्या बाबांनी मला 2 साड्या घेतल्या. अरे वा, मस्त. मग मी येईन संध्याकाळी. चालू तू माझ्या आजीला सांगतो ना. चल मी पण येतो सांग. आजी सांगतो काय केलं तू त्या. आजी हो, रडायचा आवाज येऊन राहिला.
आजी हिनं मला मारलं. काऊन चिंगे काऊन मारलं याले? आजी यानं माझ्या चॉकलेटा चोरल्या. काही नाही होत, मी तुला दुसऱ्या दिन. आता जा बरं तुम्ही घरी. आजी मला बी चॉकलेट पाहिजे हा, नाही तर मी अजून रडन बरं. हा छायाचे लेकर आहे का हो काकू? हाव ना माय, उद्या छाया जाते तर आजच पाहुणे आले ते याले घेऊन आले. हा, म्हणूनच हे भांडून राहिले असतील. ओ माय, लवकरच चालली हो छाया. बात चालली, आता चालली पण. आता लेकरेच्या शाळेच्यानं की तिचं राह नाही होत नाही. आजी चल ना घरी, आईनं तुला बोलावलं ना. हो हो, तुम्ही व्हा समोर, आलीस मी. बरं आम्ही जातो. तू यातली एक मी चॉकलेट खाल्ली, आता 2 आहे. एक मी तुला देतो, एक मी घेतो. हा आताचं शिक्षणही वेगळंच आलं, तर आता लेकराच्या शाळाही लवकरच उघडते, अभ्यासही सुरू होते, त्यामुळे आपलंही काही राहणं होत नाही. माझ्या मोठ्या पोराच्या ट्युशन सुरू झालत्या, मग मला लवकरच यायला लागलं, काऊन की घरी करायला पाहिजे ना कोणी. हो, तुमच्या घरी तसंच आहे. आमच्या घरी कसं, सुषमा जर गावाला गेली तर मी आहे कराले, मी सांभाळून घेतो लेकरं. काकू तुम्ही खूप समजूतदार आहे, बाकीच्या घरी नाही ना तसं, सर्व काही हातात पाहिजे. हाव ना काकू. पाय, ह्या इथंच बसून आहे, आपण याच्याजवळच जाऊ, इथंच 2 शब्द बोलून घेऊ. हो ताई चल. काकू, मी तुमच्या घरीच येत होती माझ्या बहिणीले घेऊन. चल ना मग. आता कसं आम्ही आलो मतदान करून, तर म्हटलं थोडं झाडाखाली बसा, लय दिवसानं असा मोकळा टाइम भेटला. हो काकू, तुमचंही बरोबर आहे. दिवसभर आपण कसं कामात राहतो, दिवस एवढा लवकर निघून जाते की माहीतही नाही होत. आता हिवाळ्याचा थंडी तशी पडून राहिली. सोना म्हणते उद्या मी गावाला जातो, तर म्हणून म्हटलं की आजच आपण सर्वांना भेटून येऊ, भेटीगाठी होते, बोलणं चालणं होते, म्हणून आलो. हो ना काकू, लय दिवसानं आली मी इकडे, म्हटलं मग आता 2-4 गोष्टी करूनच घ्या. बोलकी आहे व तुही पाहुणीन. चल ना मग, चल लवकर जाऊ. तुम्ही बी चला ना, 2-4 गोष्टी होते, चाय घेणं होते, दुपारी झालं. काकू आलो असतो, पण आम्हाला ना बाजारात जावं लागते. आता कसं थंडीचे दिवस आहे, तर काही ना काही सामान गिमान आणतो, लाडू बनवायचे आहे. हो काकू, बरोबर आहे. आम्ही जातो घरी आता, राजुळी करायचे, दिवे लावायचे आता. बरं असं म्हणताय काय, मग मी उद्या येतो. आता मी जातो घरी. काळजी घे रमे आता. हाव काकू, घेतो ना, काही लागलं तर आहेच पारूबाई. बरं काकू, मी ना सांगायचं विसरली. आता गोष्टीत गोष्ट होते, तर माझ्या भावासाठी पोरगी पहा ना. चांगला आहे, कामाधंद्याचा आहे, इलेक्ट्रिकचे फिटिंगचे कामं करते, डिश टिव्या सुधारते, अशी कामं करते तो. फक्त एवढंच आहे की शेती नाही आहे. आता तर माय पोराच्या घरी शेती नसन तर लय कठीण आहे बरं पोरगी भेटणं. अमरावतीत तर बिलकुलच भेटत नाही. भले त्या पोरीला वावराचे कामं नसन येत, ते वावरात जाती नसन, तरी तिच्या घरचे म्हणतात की पोराकडे शेती आहे काय. हा ना काकू, ते वावर नसल्यामुळं गेल्या वर्षी पण राहूनच गेला. मी काय म्हणतो पारूबाई, एक हाय माय नातेवाईकात, मी सांगन. बरं बरं गौरीताई, चालन. पाय बरं, इच्छा आहे तर होऊ नाही गेलं. पण मी काय म्हणतो पारू, ते लग्न जमवाचं पुस्तक असते की नाही, आता दिवाळी झाली याच्यानंतरच निघत असते ते. त्यात ना लग्न करायचे असले पोरापोरीचे नावं असते, आणि मग ते जुळवतात. तर भेटून जाईन त्याच्यातून एखादी चांगली पोरगी. काकू मला तर काही माहित नाही असं काही आहे का म्हणून, तर मग मी पिंट्याच्या बाबाला विचारन. पण बरं केलं तुम्ही असं सांगितलं, मला तर एवढं काही माहितीही नाही. अहो ते गेल्या वर्षी माझ्या बहिणीच्या पोरासाठी पाहत होते, तर त्याच्यातून भेटून गेली एक पोरगी चांगली, तर मग गेल्या वर्षीच लग्न झालं. हाव का हो, लय लवकर जुळलं मग त्याच्यातून. आता कसं डिजिटल जमाना आला की नाही, तर सर्व लवकर लवकरच होते. फोनवर, मोबाईलवर ग्रुपही राहते, त्याच्यावरूनही होऊन जाते. मी काय म्हणतो गौरीताई, काकूंना लय उशीर आहे वाटते, तर आपण ना तेवढ्या वेळात पाणीपुरी खाऊन येऊ ना. नाही व सोना, आता निघूच आपण. माझ्या घरीच खाय तू पाणीपुरी. माझ्या नाताले सांगतो की पार्सल घेऊन ये म्हणून. काकू बरं ठीक आहे. चला, बोलता बोलता लय उशीर झाला बघा. किती बोलायले आहे बरं, दिवस कमी पडून जाते. चला निघतो मग रूपान पारू. आता संध्याकाळी भेटू, जेवण झालं, टाइम भेटला तर थोडं चालू. वजन लय वाढलं बापा, तर डॉक्टरनं मला चालायला सांगितलं, वजन कमी करायला सांगितलं. हाव काकू, बरोबर आहे तुमचं. काही खाल्लं ना त्याच्यानंतर चालायला पाहिजे, जरा शरीर चांगलं राहते. ठीक आहे, चला येतो आम्ही. चला निघू आपण. ही बसू ना, असं आहे आमचं साधं सुद्धा घर.